राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय. आज 1 मार्च आणि म्हणजे माझे मित्र आणि गुरुबंधू, माझे प्रिय मित्र आणि गुरुबंधू श्री विश्वनाथ महाराज, विश्वनाथ गाडवे, विश्वनाथ महाराज यांनी आजच्या दिवशी म्हणजे 11 वर्षापूर्वी परलोक गमन केलं. आणि त्यांची पुण्यतिथी आपण फार मोठ्या उत्साहाने साजरी करतोय, कळलं की नाही. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी गुरुदेव आश्रम बाचणी ह्याची स्थापना केली. खरं म्हणजे विश्वनाथनी महाराजांची फार मोठी सेवा केलेली आहे दीर्घकाल. म्हणजे इतकंच नाही आहे, म्हणजे अगदी सुरुवातीची गोष्ट जी आहे, जेव्हा महाराज बाचणीला एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि तिथे मग विश्वनाथची भेट झाली. आणि महाराज इकडे तिकडे शोधत होते. त्या महाराजांनी त्याने विचारलं, बापा तुम्ही काय शोधताय? अरे मी तुला शोधतोय. झालं. म्हणजे कुणाला शोधत होते? विश्वनाथला शोधत होते. आणि योगायोगाने विश्वनाथ त्यानंतर मठावर आला, कण्हेरी मठावर आला आणि 12 वर्ष त्यांनी उत्तम कार्य केले. म्हणजे मला मी तर त्याचा म्हणजे विटनेस आहे, आय विटनेस आहे. म्हणजे विश्वनाथने जे कार्य केलं, संपूर्ण मठाचा कारभार विश्वनाथ सांभाळायचा आहे, कळलं. आणि खरं म्हणजे महाराज त्याला मठाधिपती बनवणार होते आणि ते फायनल पण झालेलं होतं. पण काय असतं, काही राजकारण अशी असतात, त्या संदर्भात न बोलणं बरं. मग झालं. त्यानंतर महाराजांनी काय केलं, त्याला सांगितलं, ठीक आहे, तू आता असं कर, तू आता इथून निघून जा. आणि मग त्यांनी बाचणीला स्वतंत्र मठ स्थापन केला, बांधकाम केलं, छान सुंदर बांधकाम केलं. ते बांधकाम चालू असताना सुद्धा मी तिथे गेलो होतो, कळलं ना. आणि विश्वनाथचं विशेष म्हणजे त्यांनी गावामध्ये शिवमंदिर बांधले. शिवमंदिर कधी, वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी ते मंदिर बांधले. आणि त्या मंदिरात मी गेलो, मी स्वतः तिथे पूजा केली. विश्वनाथचं म्हणणं काय असायचं, भाऊ म्हणजे आपण शाळा शिकून गेलो म्हणजे शाळा टिकायला पाहिजे ना. ते शाळा टिकवण्याचं कार्य विश्वनाथने केलेलं आहे, कळलं ना. म्हणजे ते मंदिर तर आहेच, पण ते आणखी त्यांनी विशेष म्हणजे हा गुरुदेव आश्रम बाचणी, म्हणजे त्यांनी केवढं कार्य केलं, कळलं की नाही. आणि आज तिथे खरं म्हणजे तिथे त्यांनी मग अगदी नियमाने प्रवचनं वगैरे कार्य सुरू केली. मला सुद्धा बऱ्याच वेळा त्यांनी बोलावलं, तर पण कसं होतं, खूप लांबचा प्रवास त्या तिथपर्यंत जाणं होत नसतं, कारण आणि वयोमानाप्रमाणे मग ते पुढे शक्य पण होत नाही, कळलं ना. तरी पण शोभाताई तिथे जायची. शोभाताईने तिथे जाऊन 1-2 वर्षापूर्वीच म्हणजे पालखी कार्यक्रम वगैरे सगळं छान सुंदर केलं होता, कळलं ना. आणि विश्वनाथचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्याची गुरुभक्ती, कळलं की नाही. आणि महाराज काय म्हणायचे की देवाशी व्हावे आपण स्वतःला देवाला व्हायचं. आणि अक्षरशः विश्वनाथनी तसंच केलं होतं. त्यांनी स्वतःला सद्गुरुचरणी वाहिलेलं होतं, कळलं की नाही. आणि इतकंच नाही, म्हणजे तेव्हाला आठवतं, म्हणजे त्यावेळेला म्हणजे आपले गगनगिरी महाराज जे होते ना, ते सुद्धा विश्वनाथला अगदी प्रेमाने काडसिद्धेश्वर महाराजांचा विश्वनाथ असं प्रेमाने म्हणायचे, कळलं ना. म्हणजे गगनगिरी महाराज माहिती आहे ना आपल्याला, त्यांचं सुद्धा फार मोठं कार्य आहे तिथे. तर अशा पद्धतीने आज विश्वनाथने हे जे काय मंदिर उभं केलं आणि त्यांनी देह पण कसा सोडला मी सांगितलं त्याच्या संदर्भात. अगदी 1 दिवस अगोदर गावात सगळ्या ठिकाणी फिरला आणि सगळ्यांना फिरून सांगितलं, उद्या सगळ्यांनी मठावर यायचं, फार मोठा कार्यक्रम आहे तिथे. आणि मठावर कार्यक्रम कसला, रात्री यांनी देह सोडला. आणि दुसऱ्या दिवशी जो कार्यक्रम होता तो विश्वनाथच्या अंत्ययात्रेचा कार्यक्रम होता. म्हणजे बघा कसं, कळलं ना. आणि विश्वनाथ म्हणजे अवलिया होता. आणि ताकद पण अशी होती, मी म्हटलं ना, आम्ही जेव्हा नेपाळला गेलो होतो महाराजांबरोबर, नेपाळच्या सहलीला, आणि त्यावेळेला तिथे नारळ विकायला असतात. आणि मग तिथे नारळ विकणारा होता ना, तर झालं असं बोलणं झालं, आम्ही पण होतो तिथे बरोबर. आणि मग बोलता बोलता विश्वनाथ म्हणाला, काय म्हणे, असं बुक्कीने फोडायचं का? तो म्हणतो, आप ये तोड सकते, देखो कोशिश करो. आणि विश्वनाथने एका फटक्यात नारळ तोडलेला आहे आणि मी माझ्या नजरेने बघितलेलं आहे. म्हणजे बघा, त्याची श्रद्धा होती, निष्ठा होती. आणि मी म्हटलं ना की महाराज त्यालाच मठाधिपती बनवणार होते, कळलं ना. पण ठीक आहे, देवाची लीला काय निराळीच असते,
कळलं ना, सगळा नियतीचा भाग असतो. पण महाराजांची त्यांनी उत्तम प्रकारे श्रद्धा केली आणि नुसतं एक स्थान निर्माण केलं. म्हणजे विश्वनाथच्या नावाने बासणीचं म्हण म्हणजे काय, विश्वनाथच्या श्रद्धा भक्तीचं प्रतीक म्हणून आज त्या बासणीच्या गुरुदेव आश्रमाकडे पाहिलं जातं. कळलं ना, खरं म्हणजे अशा वेळेला अशा प्रसंगी तिथे म्हणजे मला वाटतं, कधी कधी वाटतं नाही आपण जायला पाहिजे तिथे, पण शक्य होत नाही. तरी सुद्धा विश्वनाथच्या बरोबर मी खूप वेळा बाचणीला गेलेलो आहे. कळलं ना, त्यांची ती शेती वगैरे पाहिली, ते नदी वगैरे सगळा परिसर पाहिलेला आहे. पण मला खास काय सांगायचं आहे, विश्वनाथची श्रद्धा आणि भक्ती, कळलं ना, म्हणजे त्याचा पूर्ण निश्चय होता, मी आत्मा आहे बस, याच निश्चयाने तो जीवन जगलेला आहे. कळलं ना, आणि तसंच त्याने कार्य केलं. आणि आता पाठीमागे विश्वनाथचा भाऊ शांतीनाथ ते कार्य करतोय, नंतर एकनाथ, हे सगळं छान कार्य करतायत तिथे. कळलं ना, म्हणजे मी काय म्हणतो की आपण काय करायला पाहिजे, श्रद्धा भक्तीने, आणि दुसरा निश्चय काय, मी आत्मा आहे. महाराजांनी काय सांगितलं, अरे शरीर जातील, असे अनेक शरीर धारण करून आपण येतो शरीर धारण करतो. पण शरीर धारण करता जेव्हा आपण मनुष्य नरदेहामध्ये येतो तेव्हा काय करायला पाहिजे, जसं विश्वनाथने कार्य केलं बघा, म्हणजे चिरंतन स्थान निर्माण केलं. आता श्रद्धा भक्ती सगळे तिथे सगळं कार्यक्रम नियमाने चालतोय, प्रवचनं चालत आहेत. खरं म्हणजे विश्वनाथने ना औरंगाबादमध्ये पण फार मोठं कार्य केले, तिकडे पण त्याचा फार मोठा भक्त समुदाय आहे. मला म्हणायचं, भाऊ मी येणार आहे तिकडे, तुम्ही पण या ना तिकडे. असो, तर सगळ्यात महत्त्वाची भक्ती भाग म्हणजे आज आमचे हे परममित्र विश्वनाथ, तर त्यांना मी खरंच अंतःकरणापासून शतशत प्रणाम करतोय, कारण त्यांनी महाराजांचं कार्य करून दाखवलं. एक स्वतंत्र मठ निर्माण केला. कळलं ना, म्हणजे बाचणीला तुम्ही गेला तिकडे वरती टेकडीवर त्यांनी अशी जागा घेतली, छान सुंदर बांधकाम केलेलं आहे, सगळं व्यवस्थित सगळं कार्य केलेलं आहे. तर आज ह्या प्रसंगी मी म्हणजे अगदी म्हणजे गुरुबंधू म्हणून मी विश्वनाथला प्रणाम करतो. आणि जसं विश्वनाथने कार्य केलं तसंच आपण सगळ्यांनी कार्य करायला पाहिजे. म्हणजे कसं होतं, जसं आपण म्हणतो ना, हे रंगभूमी आहे, ही विश्वाच्या रंगभूमीवर असं कार्य करा. कळलं ना, छान सुंदर कार्य करा. आणि असं कार्य करा की तुम्ही जेव्हा एक्झिट कराल ना, जेव्हा इथून निघून जाल, तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे, वा 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 वा. तसंच विश्वनाथने कार्य केलेलं आहे. मला अभिमान वाटतो की असा आमचा गुरुबंधू, म्हणजे महाराज म्हणायचे ना की आम्ही नवरत्न तयार केली, नवरत्न, त्या नवरत्नामधलं एक रत्न म्हणजे विश्वनाथ. कळलं ना, मी सुद्धा माझं भाग्य समजतो की अशा विश्वनाथ बरोबर मला दीर्घकाल वाटचाल करता आली. कळलं ना, आनंद साजरा करता आला. तर पुनश्च विश्वनाथ महाराजांना नमस्कार. आणि पुन्हा अशाच पद्धतीने त्यांची आपण पुण्यतिथी कोणाची साजरी करतो बघा ना. आज इथे फार मोठा कार्यक्रम चालू आहे ना, हे कशामुळे, गुरुभक्ताचं सामर्थ्य. तर असंच आपण सगळं महाराजांवर प्रेम करूया, सद्गुरु भक्ती वाढवूया. कळलं ना, आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने आपलं सुद्धा जीवन असंच सार्थक करूया की उद्या आपण सुद्धा निघून जाताना लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. जय काळसिद्ध राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. विश्वनाथ महाराज की जय.